नाशिकच्या रिंगरोड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे 6 दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आमरण उपोषण अखेर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. योग्य मोबदला, न्याय पुनर्वसन आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. सरकारकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी काळे कपडे परिधान करून काळा दिवस पाळत तीव्र आंदोलन केलं. दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकरी आणि महिला आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क साधत 2 दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या आश्वासनानंतर करण गायकर यांनी शेतकऱ्यांच्या समोरने अन्नत्याग आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली. आता मुख्यमंत्री स्तरावरील बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र न्याय्य हक्कांसाठीचा शेतकऱ्यांचा लढा कायम राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वराज आंदोलन न्यूज.